उसके लिए काम कर रही है और इसीलिए आने वाले दिनों में आपको ये दिखने के लिए ज़रूर मिलेगा। और रही उद्धव जी की बात, कांग्रेस के बाजू में बैठने के बाद किस प्रकार का हिंदुत्व उन्होंने किया है वो हमने देखा है। पालघर में जब साधुओं की हत्या हो रही थी तब ये मुख्यमंत्री थे, इन्होंने कैसी भूमिका ली ये महाराष्ट्र ने देखा है। कर्नाटक में विधानसभा से सावरकर जी की फ्रेम हटाई, उसके ऊपर चू भी नहीं बोलने वाले उद्धव ठाकरे आज हमें हिंदुत्व की जो भाषा है वो सिखा रहे हैं। अभी मैंने उनकी एक स्टेटमेंट भी देखी और उसमें मैंने ट्वीट भी किया है कि गणपति का मंदिर है या हनुमान जी का मंदिर है ये भी बात पता नहीं है और हिंदुत्व की बातें हमें सिखाते। तो उद्धव जी ने इस बारे में जरूर सोचना चाहिए। आज सकाळपासून सुनंदा पवारांच्या वक्तव्याची चर्चा आहे। सुनंदा पवारांनी आज म्हणलंय की अजित पवार आणि शरद पवारांनी आता एकत्र यायला हवं, त्यांची देखील ती इच्छा आहे, कार्यकर्त्यांची देखील ती इच्छा आहे की आता दोन्ही पवारांनी एकत्र यायला। बघा, सुनंदा पवार या कुठल्याही राजकीय भूमिकेमध्ये नाही आहेत, त्या आमदाराची आई आहेत आणि सोशलमध्ये काम करतात, त्याच्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी काय कुठल्या उद्देशाने त्या बोलल्या असतील याच्याबद्दल मला काय आइडिया नहीं। पण जिस तरह के मेल मिलाप हो रहे हैं, कहीं ना कहीं चर्चा तो राजनीतिक गलियारों में हो रही है। देखिए, आने वाले दिनों में दिखेगा। आप भी क्यों इतनी जल्दी जल्दबाजी कर रहे हो? थोड़ा सब्र रखो, जो भी है बातें सामने आएगी। हमने भी इतनी जल्दबाजी करना कुछ अच्छी बात नहीं है, ऐसे मुझे लगता है। हाँ, तर चर्चा अशी आहे, अमित भाई काल भेटायला गेले, दोन्ही राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकतात। नाही, मला काही आयडिया नाही, तो माझा रोल नाही। मी छोटी कार्यकर्ता आहे, पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी करण्याचं माझ्याकडे काम आहे। कोण येणार आहे, कोणाला घेणार आहे, कोणाला कुठे बसवणार आहे, मला काही आयडिया नाही। माझं चित्रावागचं नाही आहे, ही पार्टीचं डिसिजन असतं। स्वागत करायचं की नाही करायचं हे चित्रावाग नाही ठरवत, भारतीय जनता पार्टी ठरवते आणि जी पक्षाची भूमिका असेल ती आमची भूमिका आहे। आज प्रियंका गांधी बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार जे आहे पैसे देऊन काढलं, हिमाचलमध्ये सुद्धा असाच प्रयोग जो आहे तो केला जातोय। देशाचा राजा घाबरट आहे, म्हणजे मोदी घाबरट आहेत। ईव्हीएम वरती नको, तू बॅलेट वरती निवडणुका घ्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। अहो, ज्या वेळेला यांच्या सीट निवडून येतात त्यावेळेला ईव्हीएम ओके असतं। आम्ही लोकसभेमध्ये ज्या वेळेला आमच्या कमी सीट आल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता कामाला लागला। 1.5 वर्ष जी यांना मिळाली होती, यांनी कट, कारस्थानं आणि कुंभांड रचण्यामध्ये घालवली। देवेंद्रजींवरती नाही ते बोललं गेलं, कमरेखालचे वार केले गेले, त्यांच्या परिवारावर बोललं गेलं। हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदापि रुचलेलं नाही। आता तरी सुधरा, हे मला त्यांना सांगायचंय। आणि म्हणून आता कुठेतरी खापर फोडायचा म्हणून ईव्हीएमच्या नावाने खडे फोडतात। लोकांनी दिलेला कौल आहे हा। ज्या वेळेला विरोधक कट कारस्थानं करत होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे लोकांसाठी काम करत होतं। लोकांसाठीच्या योजना केल्या, त्या योजना फक्त केल्या नाहीत तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे महायुतीच्या सरकारने केलं। लोकांना कट कारस्थानं आवडत नाहीत, ज्या पद्धतीने देवेंद्रजींवरती आणि त्यांच्या परिवारावरती वार केले गेले हे लोकांना महाराष्ट्राच्या रुचलं नाही आणि त्याची परिणिती 23 तारखेच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिसली। धन्यवाद।